स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये। आज आपण महत्त्वाचे असे प्रश्न पाहणार आहोत। परीक्षेच्या अगोदर आपण 500 प्रश्नांचा सराव करून घेत आहोत। 330 पर्यंत आपले प्रश्न झालेले आहेत। पहिला प्रश्न पहा, खालीलपैकी कोणती संस्था किमान आधारभूत किमतीनुसार खरेदी करीत नाही? प्रत्येक प्रश्नासाठी 3 ते 5 सेकंद मिळतील। स्वतः चेक करा जमतंय का नाही जमत। परीक्षा आता 2-3 दिवसावरती आलेली आहे। पर्याय क्रमांक सी, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ। चला पुढचा प्रश्न पहा, एखाद्या देशाचा जसा जसा विकास होत जातो तसा तसा एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील कृषी क्षेत्राचा वाटा कमी होतो का वाढतो ते सांगायचंय। चला पर्याय क्रमांक पहा, पर्याय क्रमांक ए, कमी होत जातो। चला पुढचा प्रश्न पहा, मृदेची जमिनीची उत्पादकता म्हणजे काय? हा प्रश्न रिपीट झालेला आहे दुसऱ्या प्रश्नपत्रिकेमध्ये। जे आता तुम्हाला प्रश्न रिपीट दिसन, काहीतरी भाषांतर चेंज दिसन, समजून घ्यायचा। हा प्रश्न परत विचारतोय मी, परत रिपीट प्रश्न घेत नाहीये। जर प्रश्नपत्रिकेत आला तर परत रिपीट तुम्हाला दिसणार। पर्याय क्रमांक सी, दर हेक्टरी दरवर्षी एखाद्या पिकाचे उत्पादन देण्याची क्षमता। आता महत्त्वाचं एक सांगतो तुम्हाला, काय करा तुम्ही स्वतः कुठेतरी नोटबुक घ्या किंवा स्वतः इथं कमेंट्स करा, टाका प्रश्नाचं उत्तर टाकल्यानंतर तुम्हाला काय होणार माहिती आहे का, स्वतःला वाईट वाटणार आहे जर चुकलं तर। जर चुकलं ना, वाईट वाटलं आणि तोच जर प्रश्न परीक्षेला आला ना, तुम्हाला 100% लक्षात राहणार। 334वा प्रश्न पाहता, तांब्याच्या भांड्यात ताक ठेवले तर खूप वेळाने काय होते? चला विचारलेले प्रश्न आहे, आपलं फास्ट रिव्हिजन चालू आहे। पर्याय क्रमांक डी, ते कळकते। चला पुढचा प्रश्न पहा, शिक्षण हा विषय कोणत्या सूचीत आहे? कोणत्या सूचीत आहे शिक्षण हा विषय? चला सांगा। पर्याय क्रमांक सी, समवर्ती सूची। चला पुढचा प्रश्न पहा, कोणत्या फुलझाडाचे बी उजेडात उगवत नाही? मी का म्हटलं हा शब्द येणारच आहे तुम्हाला परीक्षेला। हाय म्हटले नाही म्हटले तरच क्या खाली, न तर गोंधळ करून देशान उत्तरला टिक करून। पर्याय क्रमांक डी, लार्कस्पर। चला पुढचा प्रश्न पहा, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाचा प्रमुख उद्देश टिंबटिंब यांच्या लागवडीखालील क्षेत्रात वाढ करून उत्पादन वाढविणे असा आहे। पर्याय क्रमांक डी, कडधान्य गहू भात। चला पुढचा प्रश्न पहा, फळ पिकातील टिंबटिंबचे प्रमाण कमी झाले तर फुलाची गळ होते। पर्याय क्रमांक डी, ऑक्सिजन। चला पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी सर्वात निम्न स्तरावर कृषी वित्त पुरवठा करणारी वित्तीय संस्था कोणती? पर्याय क्रमांक सी, प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्था। जायकवाडी धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? याच्यावरती प्रश्न येऊ शकतो, पण कसा येऊ शकतो? भाषांतर चेंज करून, ठीक आहे। नंतर तुम्ही म्हणशाल मास्तर अशाला असं येईल, असा नाही। चला सांगा। पर्याय क्रमांक डी, गोदावरी। ठीक आहे। आता जलसंपदा परीक्षा झाली त्याच्यामध्ये याच्यावरती प्रश्न विचारला होता। 2 जिल्ह्यांमध्ये का वाद चालू आहे कशाचा? जायकवाडी धरणाचा। हवेमधील कोणता वायू फुलांच्या प्रतीवर अनिष्ट परिणाम करतो? सी, कार्बन मोनॉक्साईड। चला पुढचा प्रश्न पहा, हरितगृहात रोग आणि किडीचे प्रमाण वाढण्याचे प्रमुख कारण कोणते? चला सांगा, प्रमुख कारण कोणते? पर्याय क्रमांक सी, पोषक हवामान आणि आर्द्रता। चला पुढचा प्रश्न पहा, मृगबहारात टिंबटिंब या महिन्यात फुले येतात, कधी येतात? एप्रिल, मे, जून, जुलै, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर। हा कदाचित रिपीटेड प्रश्न झाला आहे, म्हणजे हा परत विचारतोय। आता 2-3 दिवसापूर्वी पण असाच प्रश्न झाला होता। पर्याय क्रमांक जून, जुलै। चला पुढचा प्रश्न पहा, टिंबटिंब ह्या फळाच्या पिकण्याशी संबंधित आहे। चला सांगा। पर्याय क्रमांक ए, आंबा। चला पुढचा प्रश्न, समितीच्या शिफारशीवरून राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक नाबार्ड ची स्थापना करण्यात आली। कोणाच्या शिफारशीनुसार नाबार्डची स्थापना करण्यात आली ते सांगायचं आहे त्यांना। पर्याय क्रमांक ए, बी शिवरामन।
चला पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणता प्रकार पृष्ठभागावरून होणाऱ्या जलनिसारणाचा नाही? पर्याय क्रमांक सी, नालीद्वारे निसारण. चला पुढचा प्रश्न पहा, वने आणि वन्यजीव यांचे महत्त्व याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी संत तुकाराम वनग्राम योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? पर्याय क्रमांक सी, 2006-07. चला पुढचा प्रश्न पहा, कोकणात सापडणाऱ्या जांभा या प्रकारच्या तांबड्या मातीत कशाचे प्रमाण अधिक असते? पर्याय क्रमांक बी, लोह व जस्ताचे. चला, जमिनीवर कायमस्वरूपी सुधारणा करण्यासाठी खर्चिक यंत्र सामग्री खरेदीसाठी दिलेल्या कर्जाचे वर्गीकरण पुढीलपैकी कोणत्या प्रकारात केले जाते? पर्याय क्रमांक सी, दीर्घ मुदत कर्ज. पुढचा प्रश्न, टिंबटिंब हे समशीतोष्ण फळाचे पीक आहे कोणते? याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ऑप्शन बदलून येतील. ठीक आहे, प्रश्न असा येऊ शकतो किंवा टिंबटिंब नाही राहणार आणि त्याच्यामध्ये तुमचे हे जेवढे ऑप्शन बदलले असतात तेव्हा घाबरायचं नाही. तुम्हाला समशीतोष्ण माहिती आहे, हां बस, मग त्याच्यामध्ये पाहायचं कोणता आहे, पर्याय क्रमांकाला टिक करायचं, बोर. चला पुढचा प्रश्न पहा, कोणत्या प्रकाराचा पोत असलेल्या मातीमध्ये पाणी आणि पोषण द्रव्ये धारण्याची क्षमता सगळ्यात जास्त असते? पर्याय क्रमांक बी, चिकन. चला पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्रात कमाल जमीन धारणा मर्यादा कायद्यानुसार एक कुटुंबास पुढीलपैकी किती जिरायत जमीन ठेवता येते? पर्याय क्रमांक बी, 21.85. प्रश्नाची लेवल समजून घ्या, समजलं? चला पुढचा प्रश्न पहा, पीत क्रांती खालीलपैकी कोणत्या उत्पन्नाशी संबंधित आहे? महत्वाचा प्रश्न आहे रे, महत्वाचा प्रश्न आहे, इम्पॉर्टंट. ठीक आहे, व्हेरी म्हटलं तरी चालेल, व्हेरी इम्पॉर्टंट, थोडं लक्षात राहू द्या. व्हेरी इम्पॉर्टंट म्हटलं मी, ठीक आहे, लक्षात राहू द्या. चला सांगा. पर्याय क्रमांक सी, तेलबिया. चला पुढचा प्रश्न पहा, चिखलणी ही प्रक्रिया प्रामुख्याने कोणत्या पिकाशी निगडित आहे? पर्याय क्रमांक सी, भात. चला पुढचा प्रश्न पहा, आंब्याचा मोहर कोणत्या रोगामुळे जास्त प्रमाणात गळतो? पर्याय क्रमांक बी, भुरी. पुढचा प्रश्न पहा, हिरव्या रंगाच्या बटाट्यात कोणते विषारी द्रव्य तयार होते? हिरव्या रंगाच्या बटाट्यात लगेच इमॅजिनेशन करायचं, काय चाललं तर ऑटोमॅटिक उत्तर तुमच्या डोळ्यापुढे येणार. हिरव्या रंगाच्या बटाट्यात. पर्याय क्रमांक बी, सोलॅनिन. चला पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्र राज्याच्या दक्षिण सीमेस नसलेले राज्य कोणते? मी काय म्हटलं, शब्द पकडाचा. पहा याच्यामध्ये भरपूर जणांचे गोंधळ झाले होते बरं का, परीक्षेला विचारलेला प्रश्न या. पर्याय क्रमांक ए, छत्तीसगड. आता छत्तीसगड कोणत्या दिशेला आहे रे? हे काय म्हणतात, दक्षिण सीमेस नसलेले, मग हे कोणत्या दिशेला आहे? कमेंट्समध्ये सांगा. पुढचा प्रश्न पहा, उन्हाळी पावसाळी हिवाळी याप्रमाणे होणारा ऋतुबदल हा कोणत्या बदलाचा प्रकार आहे? पर्याय क्रमांक सी, आवर्ती बदल. चला पुढचा प्रश्न पहा, कृषी सेवा केंद्रामार्फत कोणते खत विक्री करता येत नाही किंवा येणार नाही? हे पहा, महत्त्वाचा शब्द पकडला, वास्तवाचं लगेच कळायला पाहिजे, त्याचं काय म्हणणं आहे, डोक्यात फिट. बी, कंपोस्ट. ठीक आहे, समजून घ्या, इथं दिसत नाही. चला पुढचा प्रश्न पहा, हा प्रश्न तुमच्यासाठी परीक्षेच्या उद्दिष्टानं महत्त्वाचा आहे. ह्या प्रश्नावरतून तुमचे भरपूर विद्यापीठ पाठवून जाणार, पण याचं एकच करा तुम्ही, कमेंट्स पण पाहू नका, डोक्याला थोडा जोर लावा आणि विचार करा, डोक्याला विचार करायला भाग पाडा. व्हिडिओ थांबवा आणि विचार करायला भाग लावा की याचं उत्तर काय असू शकतं. स्वतःला विचार करायला लावा. जर तुम्ही याचं उत्तर दिलं बेस्ट आणि चुकलं तरी बेस्ट,
कारण तुमचं आयुष्यभर लक्षात राहील. पण व्हिडिओ थांबून करा, नाहीतर तुम्ही करशाल याचं खालून जाऊन बघशाल लगेच पाशाल असं आहे का तसं आहे का काही लक्षात राहणार नाही. भेटू आपण अशाच पुढच्या प्रश्नसंचामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.